स्वागत करूया आपण त्यांचं. झालं काय आता ऐक ना, एक दुष्काळी गाव आहे. होता असं आज नाही होता 89 आम्हाला तर असं वाटतं थंड प्रदेशात आलोय. नाही 6 किलोमीटर खडी पडत जायची, 35,000च्या बट्ट्या होत्या. अशा गावात गाव संघटित झालं आणि हे काम उभं केलं. आज गावाचं काम पाहण्यासाठी तुमच्यासारखे दिवसभर लोक येतात. तर तुम्ही हे पाहिल्यानंतर तुमच्याकडे असं काम उभं झालं पाहिजे. एक दिवस ज्याला दुसरा, एक दिवस ज्याला दुसरा, दुसऱ्याचे अनेक देश जळत राहिले तर देश उभं राहिले. तेव्हा तर तुम्ही जे काही पाहिलं आहे, काय प्रश्न निर्माण झाले. साहेब राळेगण सिद्धी आदर्श गाव कसे निर्माण झाले? राळेगण सिद्धी आदर्श गाव कसं निर्माण झालं याचा प्रश्न. इकडे कोणाकडे लिडरशिप असायला लागतं.